नमस्कार, मी डॉक्टर दयानंद प्रकाश जगताप। माझी 2018-19च्या MPSC एक्झाम थ्रू उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे। मला मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हला 63 आउट ऑफ 100 मार्क्स मिळालेले आहेत आणि HRD साठी जो पेपर GS3 चा आहे त्याला 100 आउट ऑफ 150 मार्क्स मिळालेले आहेत। तर मी ह्या दोन पेपरची जी काही पुढील 4 महिन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असावी याबद्दल थोडंसं डिस्कस करेल। खरं तर हे मराठी इंग्लिश 100 मार्क्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट का आहेत, कारण ते आपल्या हातचे मार्क आहेत। सर्वात प्रथम आपण मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हची थोडीशी ओळख करून घेऊ। हा सब्जेक्ट किंवा हे जे मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आहे हे कशासाठी, तर याच्या मागचा हेतू काय, तर अंडरस्टँडिंग दी लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचं अंडरस्टँडिंग, दॅट इज दी ओनली मोटिव्ह बिहाइंड दिस मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पेपर। जो 100 मार्क्सचा जो पेपर आहे तो यासाठी आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस UPSC आणि MPSC कम्पेअर करतो, UPSC मध्ये जो एसे असतो 250 मार्क्स, तो एसे आणि MPSC मध्ये असणारा एसे, दीज आर टू टोटली डिफरंट थिंग्स। त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस MPSCचा आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहितोय त्यावेळेस आपल्याला तो वेगळ्या प्रकारे तो पेपर लिहायचा आहे कम्पेअर टू UPSC एसे। ओके, आपण ह्या 100 मार्कामध्ये जर डिव्हिजन केलं तर 50 मार्क मराठी आणि 50 मार्क इंग्लिश। प्रत्येक 50 मार्कमध्ये 25 मार्कचा एसे, मला वाटतं की 15 मार्कचं ट्रान्सलेशन आणि 10 मार्कचा प्रेसे रायटिंग। ओके, हे अशा प्रकारे 50 मार्क मराठीसाठी आणि 50 मार्क इंग्लिशसाठी असतात। याच्यामध्ये मेजर पार्ट हा एसे साठी आहे, 25 मार्कचा मराठी आणि 25 मार्कचा इंग्लिश एसे। तर ह्या एसे बद्दल मी थोडंसं डिस्कस करेल। एसे हा कसा असावा, एसे कसा असू नये, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क कसे वाढवता येतील त्याबद्दल मी डिस्कस करेल। सर्वात प्रथम तो एसे कसा असावा, आपण ज्यावेळेस 10वी-12वी मध्ये जे एसे लिहितो ते एसे आपण बऱ्यापैकी एसे कसे असतात ती फ्लॉवरी लँग्वेजमध्ये असतात, एक वाचनीय असे असतात। एक आपल्याला एकदम असं एखाद्याने जो एक्झामिनर असेल त्याने एसे वाचला तर त्याला एकदम खूप छान वाटतं, असा एसे असावा। त्यांना अपेक्षित काय आहे, तर कमांड ऑन द लँग्वेज, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल त्या लँग्वेजवर किती कमांड आहे ते मोर अपेक्षित आहे, रादर दॅन तुम्ही किती डेटा लिहिताय, तुम्ही किती त्याच्यामध्ये अनालिसिस करताय, त्यापेक्षा कमांड ऑन द लँग्वेज। त्याच्यामध्ये ही कमांड येण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी मी थोडंसं डिस्कस करेन। सर्वात प्रथम आपण जे UPSCच्या एसे मध्ये लिहितो किंवा MPSCच्या एसे मध्ये लिहायचे, आपला एक फॉर्मॅट असतो। फॉर्मॅट काय असतो की सर्वात प्रथम आपण इंट्रोडक्शन करतो, त्याच्यानंतर थोडासा बॉडी पार्ट लिहितो आणि कन्क्लुजन करतो। सेम इथेही करता येईल, पण ज्यावेळेस आपण एखादी सुरुवात करतो ती सुरुवात मराठीमध्ये एखाद्या सुभाषितांनी असावी, इंग्लिशच्या एसेमध्ये एक सुरुवात एखाद्या कोटनी असावी। ओके, किंवा एक शॉर्ट स्टोरी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्येही चालेल। परंतु ज्यावेळेस आपण कंटेंटमध्ये जो बॉडीचा जो पार्ट लिहितो त्याच्यामध्ये खूप जास्त अनालिसिस, खूप जास्त कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम न करता तो एसे चांगल्या प्रकारे वाचनीय कसा करता येईल यावर जास्त भर द्यायला हवा। त्यासाठी काय असू नये एसेमध्ये, त्यामध्ये मी थोडंसं सांगेल। जे एसे खूप जास्त नॉलेज बेस असावा अशी काही गरज नाहीये, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असावा, त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त वेज, खूप जास्त अँगल दिलेले असावे असंही काही नाहीये, त्याच्यामध्ये खूप जास्त डेटा असावा असंही नाहीये। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एसेमध्ये मोर दॅन हाफ, म्हणजे आपण म्हणू की जर एसे 4 पेज असेल 2 पेज आपण डेटाच त्याच्यामध्ये लिहितोय, त्याची काहीही गरज नाहीये, डेटा किंवा फॅक्ट असण्याची गरज नाहीये। तर त्याच्यामध्ये काय असावं, आपण ज्यावेळेस MPSCला ज्यावेळेस जे एसे विचारले जातात त्यामुळे तुम्हाला एक जाणवेल ते एसे बऱ्यापैकी थोडेसे इमोशनल असतात। फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांची आत्महत्या, तर याच्यामध्ये अपेक्षित काय आहे की यू शुड बी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स दॅट इश्यू अँड यू हॅव टू रिप्रेझेंट दॅट सेन्सिटिव्हनेस थ्रू युअर एसे। तुम्ही ते करत असताना थोडंसं इमोशनल त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या आत्महत्याची जी कारणे आहेत ती तर लिहिलीच पाहिजे, परंतु त्याबरोबरच थोडासा इमोशनल कसा करता येईल, त्याच्यामध्ये एखादी बहिणाबाईंची कविता कशी टाकता येईल, किंवा तुकाराम महाराजांचा एखादा अभंग कसा त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल, किंवा सद्य परिस्थितीमध्ये एखादा आपण म्हणतो की 4 ओळी त्याच्यामध्ये कशा टाकता येईल ते करून तो
जास्तीत जास्त वाचनीय कसा करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ओके. त्यानंतर आपले जे एसे आहेत, तुम्ही जे आता खूप एसे लिहिलेले असतील किंवा आता लिहिणार असतील, तर हे एसे प्रॅक्टिस तर करणार आहात, एसे कोणाकडून तरी चेक करून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर करतोय की नाही हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण खूप चांगला एसे लिहून आलो तरी पण मार्क कमी आले, कारण काय झालेलं असतं की आपण हा एसे कोणाकडून चेक करून घेतलेला नसतो किंवा त्याचं अनालिसिस केलेलं नसतं. सो ज्यावेळेस तुम्ही आता एसेची स्ट्रॅटेजी ठरवणार आहात त्यावेळेस सर्वात प्रथम काय करणार आहात की तुम्ही स्वतः त्याची प्रॅक्टिस करणार आहात. कोणाकडून ते तुमचे मित्र असतील किंवा कोणते क्लासेसचे सर असतील त्यांच्याकडून ते चेक करून घ्या आणि चेक करून एकदा ते पहा की नक्की त्याच्यामध्ये माझा एसे हा MPSCला अपेक्षित आहे असा आहे की नाही, आणि जर तो नसेल त्याच्यामध्ये मला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याचा जास्त विचार करा. ओके. आता एसे बद्दल थोडेसे सोर्सेस बद्दल सांगेल. तर आता हे बऱ्यापैकी मी सांगितले की त्याच्यामध्ये 10वी-12वीला जसे एसे असतात तसं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये आपल्याला जे ज्वलंत प्रश्न आहेत ह्या बऱ्याच ज्वलंत प्रश्नावर आपल्याला एसे किंवा जे काही निबंध आहेत ते विचारले जाणार आहेत. तर त्याचे सोर्सेस कसे कुठून मिळवायचे किंवा ते कसे करायचे. तर सर्वात प्रथम जे काही मराठी न्यूजपेपर आहे त्या मराठी न्यूजपेपरमधून तुम्हाला ते कंटेंट मिळू शकतं. मराठी न्यूजपेपरमध्ये त्याच्यामध्ये मी सांगेल की फर्स्ट पेज लास्ट पेज न वाचता जे मधला जो एडिटोरियलचा जो पार्ट आहे, संपादकीय जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांची सुरुवात कशी आहे, त्यांचा एंड कसा केलेला आहे, त्याच्यामध्ये नवीन प्रकारे तो एसे किंवा त्यांचा जो काही लेख असेल तो कशा प्रकारे मांडला आहे याची थोडंसं अनालिसिस करण्याची गरज आहे. आणि तशा प्रकारचं रिफ्लेक्ट आपल्या एसेमध्ये होतोय की नाही ही पाहण्याची गरज आहे. ओके. दुसरं मी असं सांगेल की तुम्ही हा जो सोर्स आहे तुम्ही 10वी-12वीला जे एससीचे जे बुक्स असतील 10वीला आपण वापरायचो किंवा जे 12वीला 11वी-12वीला जे बुक्स वापरायचो शाळेमध्ये असताना ते बुक एकदा ते वाचून पहा. त्याच्यामधले आपण जे एसे त्यावेळेस लिहायचो ते एसे एकदा वाचून बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला ते इन्साइट येईल की तशा प्रकारचे एसे आपल्याला इकडे लिहायचे. ओके. त्यानंतर मोरावाळंबे त्याचा जो काही त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये हे एसे ट्रान्सलेशन याबद्दल शेवटच्या पार्टमध्ये त्यांनी शेवटच्या भागामध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेले आहे. त्यांचे जे काही एसे असतील त्यांची मांडण्याची पद्धत असेल ती तुम्ही वाचून कशी रिफ्लेक्ट करता येईल याचा तुम्ही जास्त विचार करू शकता. ओके. सो दिस इज अबाउट एसे मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश एसे इट इज द मॅक्झिमम यू कॅन स्कोर मॅक्झिमम मार्क इन एसे. ओके. दुसरा पार्ट आहे तो त्याबद्दल मी बोलेल ट्रान्सलेशन पार्ट 15 मार्काचा पार्ट आहे. मराठीमध्ये 15 मार्क, इंग्लिशमध्ये 15 मार्क. याच्यामध्ये खूप जास्त असं काही इनोव्हेशन तुम्ही काही करू शकत नाही. फक्त ट्रान्सलेशन करत असताना तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलेल. एक ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला एक मिसकन्सेप्शन असतं की जसेच्या तसे वर्ड मला ट्रान्सलेट केले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक शब्दाला मला एक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं असेल तर मराठीच्या प्रत्येक शब्दाला इंग्लिशमध्ये शब्द आणि इंग्लिश टू मराठी करायचं असेल तर इंग्लिशच्या प्रत्येक शब्दाला मराठीमध्ये शब्द असण्याची गरज आहे. याची अशी काहीही गरज नसते. फक्त तुम्ही जे ट्रान्सलेशन करणार आहात ते प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण असलं पाहिजे. त्याच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि एखादा शब्द जर तुम्हाला त्याचं म्हणजे खूप जास्त जो कीवर्ड असेल तर त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन माहीतच पाहिजे. पण जर कीवर्ड नसेल तर ट्रान्सलेशन जरी माहीत नसेल तरी पण चालू शकतं. फक्त जे वाक्य आहे ते तुम्हाला अर्थपूर्ण करायचे. आणि ज्यावेळेस तो जो एक्झामिनर आहे तो ट्रान्सलेशन वाचेल त्याला त्या पॅरेग्राफमधून एक अर्थपूर्ण असा एक बोध झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचे. म्हणजे जर तुमच्या ट्रान्सलेशनला काहीच मिनिंग नसेल, तुम्ही फक्त हॅपॅझार्डली फक्त शब्दांचं ट्रान्सलेशन केलेलं असेल नाही की त्या सेंटेन्सचं, तर त्याला काही अर्थ नाही. यासाठी तुम्ही काय करू शकता तर आता बऱ्यापैकी तुम्ही मेन्सचा अभ्यास करणार आहात मराठी आणि इंग्लिश. त्या सोर्सेस हे मिक्स आहेत. मराठीचे सोर्सेस काही मराठी ते काही इंग्लिशमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर GS2 पॉलिटी वाचत असाल तर तुम्हाला जे काही पॉलिटीचे काही शब्द आहेत ते मराठीतून वाचायचे, काही शब्द इंग्लिशमधून वाचायचे. जे मिक्स जे स्टडी करतात त्यांच्यासाठी हे जे मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ते खूप सोपं होऊन जातं कारण ते शब्द पटकन एक्झामच्या वेळेस आठवतात. ओके. सो ट्रान्सलेशनमध्ये त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. दुसरा म्हणजे प्रॅक्टिस. जे काही न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल्स येतात, पॅरेग्राफ्स येतात ते जसेच्या तसे ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. काही इंग्लिश न्यूजपेपर असतील, फॉर एक्झाम्पल इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्याच्यामधले पॅसेज घ्यायचे, त्याच्यामधले जे काही आर्टिकल घ्यायचे, त्याचे पॅरेग्राफ घ्यायचे, ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपण किती अर्थपूर्ण वाक्य बनवतोय हे एकदा तपासून पाहायचं. त्यानंतर तिसरा पार्ट आहे प्रेसे रायटिंग किंवा आपण त्याला
1/3 म्हणजे काही करणं म्हणतो, त्या प्रेसे रायटिंगमध्ये अगेन प्रेसे रायटिंगमध्ये तुम्हाला शब्दांचं लिमिट पाळायचे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं असतं की एवढे एवढे फॉर एक्झाम्पल 300 वर्ड आहेत, ते 300चं 1/3 म्हणजे 100 आणि यू हॅव टू कीप दॅट लिमिट. तुम्हाला ती लिमिट पाळायचे, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे असं चालणार नाही की ठीक आहे 15-20 शब्द जास्त झाले, 25 शब्द जास्त झाले तरी चालतंय, असं चालणार नाही. तुम्हाला यू हॅव टू स्टिक टू दी व्हॉट एव्हर द लिमिट गिवन बाय दॅट पेपर. ओके, सो यासाठी काय करता येईल, अगेन प्रेसे रायटिंग तुम्हाला खूप जास्त काही इनोव्हेशन करण्याची गरज नाही, खूप जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. फक्त एक लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये काही जे कीज आहेत हे त्या की मी तुम्हाला सांगतो. प्रेसे रायटिंगमध्ये फर्स्ट तुमचे जे प्रेसेर तुम्ही जे 1/3 करणार आहात, तुम्ही जे त्याच्यामध्ये कमी शब्दांमध्ये जे मांडणार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जे करणार आहात त्या प्रत्येक पॅरेग्राफला काहीतरी अर्थपूर्ण बोध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स दिलेल्या असतील, बऱ्याच वेळा त्या प्रेसेमध्ये खूप जास्त फॅक्ट्स दिलेल्या असतात, त्या फॅक्ट्स आपल्याला परत पुन्हा त्या फॅक्ट्स तुमच्या प्रेसेमध्ये आणण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये एक सारांश आपण म्हणतो, तो सारांश तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये लिहायचा आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही प्रेसे रायटिंग करता, आपण बऱ्याच वेळा असं होतं की प्रेसे रायटिंग हा पहिल्यांदा एसे लिहितो, त्यानंतर ट्रान्सलेशन करतो आणि शेवटी प्रेसे रायटिंग लिहितो. तर ह्या टाइम लिमिटमध्ये यू हॅव टू गिव्ह दॅट पर्टिक्युलर टाइम लिमिट. तुम्हाला ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं त्या पर्टिक्युलर प्रेसे रायटिंगसाठी राखून ठेवायचीच आहेत. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण प्रेसे रायटिंग करतो. मग त्यावेळेस काय होतं की आपण त्याचा जो एक्झॅक्ट जो अर्थ काढायचा आहे तो अर्थ काढला जात नाही. सो तुम्हाला प्रेसे रायटिंगसाठी शेवटचे जे काही 15 ते 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं तुम्हाला ते राखून ठेवायची, ही काळजी घ्यायची. प्रेसे रायटिंगसाठी तुम्ही अगेन यू कॅन प्रॅक्टिस. जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर, म्हणजे बऱ्याच वेळा विदिन द टाइम लिमिट जर करायचं असेल तर यू हॅव टू प्रॅक्टिस मोर. आता बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये अगेन 100 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. याच्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढं जास्त चेकिंग करून घ्याल, तुमच्या ज्या काही चुका आहे त्या जेवढ्या मॉडिफाय करू शकाल, तेवढे तुम्हाला जास्त मार्क येण्याचे चान्सेस आहेत. याबद्दल मराठी इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्हबद्दल मी जे यावर्षीच्या पेपरमध्ये जी काही मेथड अवलंबली, ते मेथड थोडीशी मी शेवटी सांगू इच्छितो. याच्या आधी काय व्हायचं की मी जे UPSC टाईपचे जे एसे असायचे, ते एसे मी मराठीकडे MPSCमध्ये पण लिहायचो. त्याच्यामध्ये 1 ते 10 ते 15 मिनिटे त्याचे पॉईंट्स काढायचे, त्यानंतर इंट्रोडक्शन करायचं, त्याच्यानंतर त्या प्रत्येक टॉपिकचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिफरंट अँगल, त्याच्यानंतर कन्क्लुजन, अशा फॉर्मॅटमध्ये मी दरवेळेस एसे लिहायचो. परंतु काय व्हायचं की ते एसेला कमी मार्क यायचे. सो यावर्षी काय केलं मी की थोडासा माझा जो अप्रोच होता तो चेंज केला. अप्रोच काय चेंज केला की थोडासा 10वी-12वीच्या टाईप अप्रोच केला. त्याच्यामध्ये काय थोडीशी लँग्वेजवर भर दिला. त्याच्यामध्ये सुभाषित असतील, त्याच्यामध्ये कोट्स असतील, त्याच्यामध्ये काही तुकाराम महाराजांचे, एकनाथ महाराजांचे अभंग असतील, याच्यावर जास्त मी फोकस केला. माझं जे इंट्रोडक्शन असेल, माझं जे बॉडी असेल किंवा माझे कन्क्लुजन असेल, त्याच्यामध्ये त्याचं इन्क्लुजन मी ह्यावेळेस केलं आणि त्याचा मला असं वाटतं की तेच माझ्या मार्कांमध्ये रिफ्लेक्ट झालं असावं. त्यामुळे माझा जो अप्रोच सांगितला आहे हा मी यूज केलेला अप्रोच आहे. देर आर डिफरंट अप्रोच, यू कॅन स्कोर ऑल्सो बाय अडॉप्टिंग डिफरंट अप्रोच. हा माझा अप्रोच होता आणि डेफिनेटली ह्या अप्रोचमधून मला वाटतं की यू कॅन स्कोर मोर मार्क. थँक्यू व्हेरी मच.